नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर आबासाहेब तथा नाम सोनवणे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सटाणा। आज मी आपल्यासाठी TYBA या वर्गातील वर्णनात्मक भाषा विज्ञान भाग 1 यामधील भाषा स्वरूप व भाषेची जी विशेष आहे यावरती आपण चर्चा करणार आहोत। भाषेचे किंवा वर्णनात्मक भाषा विज्ञानामध्ये भाषा या घटकातील सविस्तर चर्चा करणार आहोत। या घटकाचे उद्दिष्टे पुढील प्रमाणे: वर्णनात्मक भाषा विज्ञानातून मराठी भाषेचे स्वरूप व कार्य व महत्त्व समजून घेता येईल। भाषेचे नेमके स्वरूप समजण्यात मदत होईल, त्याचप्रमाणे भाषेचे जे विशेष आहे ते सुद्धा आपल्याला यामधून समजेल व भाषा हे मानवी जीवन व्यवहाराचे साधन कशा प्रकारे कार्यरत असेल हे आपल्याला वैज्ञानिक दृष्टीने त्याचा अभ्यास आहे, तर तो कशा पद्धतीने केला जाईल या सर्वांची जी माहिती आहे तर ती ह्या घटकातून मिळणार आहे। तर माणसाचा विकास भाषा, चक्र आणि अग्नी ह्याच्या शोधामुळे झालेला आहे, हे जग जाहीर आहे। त्यात भाषा ही मानवाला मिळालेली एक महान देणगी आहे आणि माणूस विचार, भाषण आणि विनिमयाचे व मानवाच्या दैनंदिन जीवन व्यवहाराचे मूलभूत साधन आहे। आपल्या प्रत्येक सहेतू कृतीमागे विचारांच्या रूपाने भाषाच असते, कारण ती मानवाच्या विधायक तसे विघातक अशा दोन्ही बाबींची साक्षीदारही असते। माणूस हा समाजशील प्राणी आहे अशी व्याख्या आहे तर ती माणसाची केली जाते। समाजाच्या परंपरा, संस्कृती, श्रद्धा, ज्ञान इत्यादीचे संवर्धन आणि पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्याचे जे काम आहे तर ते भाषेच्या द्वारे केलं जातं। तर आज आपण भाषेचे जे स्वरूप आहे तर ते नेमकी कशा प्रकारे आहे तर ते बघू। तर भाष्य ह्या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द तयार झालेला आहे। प्रत्येक व्यक्ती स्वर यंत्राद्वारे उच्चारले गेलेले याचा अर्थ साधन बाहेर काढून आपले विचार मांडते, म्हणजेच मुखावाटे ध्वनीचे उच्चारण करून व्यवहार साधण्याची भाषा हे प्रभावी साधन आहे। थोडक्यात भाषा म्हणजे काय तर भाषा म्हणजे ध्वनीचा सार्थ समुदाय होय। त्याद्वारे दैनंदिन व्यवहारात एकमेकांशी संपर्क साधला जाऊ शकतो। या वैशिष्ट्यामुळेच व्यवहारपूर्तीचे व विचार प्रकटीकरणाचे प्रभावी साधन असेल तर ते भाषा असलेलं आपल्याला दिसून येतं। मानवी जीवनातील किंवा मानवी जीवन व्यवहार पूर्तीचे प्रभावी साधन म्हणून आपण भाषा वापरतो। आपल्या मनातील विचार, भावना, कल्पना, सामाजिक संकेत या सर्वांचा समन्वय साधून आपण भाषेचा वापर करतो। प्रत्येक समाज जीवनात विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात मानव समूहात राहत असताना किंवा त्यामागे स्वरक्षण व स्वसंवर्धन ह्या सहज प्रेरणा असतात की आपण म्हणतो की माणूस हा समूहाने का राहतो की संरक्षण असेल किंवा स्वसंवर्धन या प्रेरणा आहेत। त्या भौगोलिक प्रदेशातील मानव समूह एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी कशाचा वापर करत असेल तर तो भाषेचा वापर करतो। या देवाणघेवाणीच्या प्रक्रियेला संदेशवहन असे म्हणतात। भाषा वैज्ञानिक भाषेची वरील वैशिष्ट्ये लक्षात घेऊन भाषेची व्याख्या करतात आणि सभोवतालच्या माणसांशी संपर्क साधणे ही मूलभूत मानवी भावना स्वीकारून संदेशनासाठी माणसाने भाषेचा यशस्वीपणे वापर केला आहे। वेगवेगळ्या पातळीवरील संदेशन हेच भाषेच्या निर्मितीमागील एकमेव कारण ठरते। भाषा ही मुख्यतः मुखावाटे निघालेल्या ध्वनीचा सार्थ समूह आहे हे लक्षात घेऊन अनेक पाश्चात्य व्याख्यात्यांनी सुद्धा किंवा जे भाषा वैज्ञानिक आहे तर त्यांनी सुद्धा शिकलेलं आपल्याला दिसून येतं। तर आजच्या लेक्चर मध्ये आपण भाषेच्या ज्या काही व्याख्या आहेत तर त्या सुद्धा बघणार आहोत। तर मी आधी भारतीय जे भाषा अभ्यासक आहे तर त्यांच्या व्याख्या सांगते आणि त्यानंतर पाश्चात्य जे अभ्यासक आहे तर त्यांच्या व्याख्यांचा आपण सविस्तर जो अभ्यास आहे तर तो करणार आहोत। पहिली जी व्याख्या आहे ते आहे म्हणजे प्र. न. जोशी, तर त्यांनी मराठी भाषेची व्याख्या केली आहे की मनातील विचार, कल्पना व्यक्त करण्यासाठी मुखावाटे निघालेल्या ध्वनीचा सार्थ समूह म्हणजे भाषा होय। की मानव काय करतो की आपले जे विचार आहे किंवा कल्पना आहे तर ते व्यक्त करण्यासाठी कशाचा आधार घेतो तर ध्वनीचा आधार घेत असतो। त्याच पद्धतीने
डॉक्टर मिलिंद मालशे आहे तर यांनी भाषेची जी दुसरी व्याख्या केलेली आहे की भाषा म्हणजे काय तर आकारी संरचित चिन्ह व्यवस्था होय की भाषा जर म्हटलं तर चिन्ह व्यवस्थेवरच आधारित असलेली दिसते आणि ह्या चिन्ह व्यवस्थेविषयीची जी व्याख्या आहे तर ती डॉक्टर मिलिंद मालशे यांनी केलेली आहे. त्यानंतर श्री रमेश धोंगडे यांनी संकेतबद्ध शब्दांची किंवा चिन्हांची व्यवस्था म्हणजे भाषा होय अशी भाषेची जी व्याख्या आहे तर ती केलेली दिसून येते की संकेतबद्ध आणि चिन्ह व्यवस्थेवरती ज्या किंवा ध्वनींचा सार्थ समूह म्हणजे काय आहे तर भाषा आहे. त्याच पद्धतीने श्रीमती विजया चिटणीस आहे यांनी सुद्धा भाषेची व्याख्या केली आहे की त्या म्हणतात की भाषा म्हणजे मानव निर्मित ध्वनीमधून निर्माण होणाऱ्या अर्थपूर्ण संकेतांची मांडणी करून विनिमय साधणारी किंवा संदेशन करणारी एक सामाजिक संस्था आहे. तर भाषा त्यांनी सांगितलेलं आहे की मानव निर्मित ध्वनीमधून निर्माण होणाऱ्या ध्वनी पण ते कोणते पाहिजे तर अर्थपूर्ण ज्यांना संकेत आहे तर ती विनिमय साधणारी किंवा संदेशन करणारी एक सामाजिक संस्था निर्माण होईल. भाषेचा वापर आपण कशासाठी करतो तर आपले दैनंदिन व्यवहार साधण्यासाठी. आपले दैनंदिन व्यवहार कशाशी निगडित असतात तर ज्या सामाजिक संस्था आहेत तर त्यांच्याशीच निगडित असतात. त्यानंतर पुढे काही पाश्चात्य जे भाषा वैज्ञानिक आहे किंवा अभ्यासक आहे तर त्यांनी सुद्धा भाषेच्या ज्या व्याख्या आहे तर त्या केलेल्या दिसून येतात. त्यामध्ये सोसूर यांनी केलेली भाषेची व्याख्या म्हणजे ध्वनी व अर्थ यात सांगड घालणाऱ्या चिन्हांची व्यवस्था म्हणजे काय तर भाषा होय. चिन्ह चिन्हित यातील संबंधाची व्यवस्था किंवा संरचना म्हणजे काय तर भाषा. त्यानंतर पुढील व्याख्या आहे तर ते पाश्चात्य भाषा वैज्ञानिक एडवर्ड समीर यांनी केलेली दिसून येते की कल्पना भावना आणि इच्छा दुसऱ्याला सांगण्याचे स्वतःच्या इच्छेवर अवलंबून असणारे मानवी साधन म्हणजे काय तर भाषा होय. तर एडवर्ड समीर यांनी सुद्धा कल्पना भावना आणि इच्छा दुसऱ्याला सांगण्याचे जे साधन आहे ते काय आहे तर भाषा असलेले दिसून येते आणि ते कशावर अवलंबून आहे तर स्वतःच्या इच्छेवरती अवलंबून आहे. त्यानंतर ब्लॉक व ट्रेंगर नावाचे जे पाश्चात्य भाषा वैज्ञानिक आहे तर त्यांनी सुद्धा भाषेच्या व्याख्या केल्या आहेत. मुखावाटे व्यक्त होणारी आणि समाजात सहकारासाठी आवश्यक अशी एक व्यवस्था म्हणजे काय आहे तर भाषा आहे. तर अशी सामाजिक किंवा समाज कार्यासाठी निर्माण होणारी जी व्यवस्था म्हणजे काय आहे तर भाषा आहे. तर ही भाषेची एक व्याख्या केली जाते. त्याचप्रमाणे नोआम चॉम्स्की यांनी सुद्धा भाषेची व्याख्या केली आहे. ते म्हणतात की मोजके नियम वापरून अगणित वाक्य तयार करणारी ध्वनी रूप व्यवस्था म्हणजे काय होय तर भाषा असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर इतरही अनेक भाषा वैज्ञानिकांनी भाषेच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहे परंतु एकदम परिपूर्ण अशी जी भाषेची व्याख्या आहे तर ती करता येत नाही. परंतु भाषा म्हणजे काय तर मौखिक स्वरूपात निर्माण झालेली म्हणजे काय भाषा कोणती तर तिला फक्त लिखित स्वरूप पाहिजे असं नाही तर ती मौखिक स्वरूपात एक समाज कशासाठी वापर करतो तर त्याच्या संदेशांची जी देवाणघेवाण आहे तर त्याच्यासाठी वापर करताना आपल्याला दिसून येतात. जरी त्याला लिपी चिन्ह प्राप्त नसेल तरी सुद्धा आपण त्याला काय म्हणू शकतो तर भाषा म्हणू शकतो. त्यानंतर क्रोचे या पाश्चात्य अभ्यासकांनी भाषेची व्याख्या केली आहे की भाषा म्हणजे संग्रहित ध्वनींचा उपयोग करून माहितीचे आदान प्रदान करण्याचे जे माध्यम आहे. ध्वनीचा उपयोग करून माहितीचे आदान प्रदान म्हणजे ज्याला आपण अभिव्यक्ती म्हणू शकतो ते माध्यम म्हणजे काय आहे तर भाषा असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर भाषेचे विशेष. आता सर्वसाधारण भाषेची जी वैशिष्ट्ये आहे तर ती पुढील प्रमाणे एकमेकांशी संपर्क साधणे, विचारांची देवाणघेवाण करणे, मनातील विचार कल्पना भावना यांचे प्रगटीकरण करणे आणि लोकव्यवहार साधणे. तर भाषेचं विशेष पहिलं आहे एकमेकांशी संपर्क साधणे. तर आपण काय करतो की भाषेचं हे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येतं की भाषेचं मुख्य कार्य कोणतं असेल तर ते काय आहे की संदेशवहनाचं आहे की आपण दुसऱ्याशी बोलणं तर हेच पहिलं काय आहे की भाषेचं कार्य असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर
तर भाषा त्यानंतर आहे दुसरा आहे की विचारांची देवाणघेवाण करणे. तर प्रामुख्याने भाषा ही व्यक्तींच्या गरजा, इच्छा, तक्रारी, मते, अनुभव व्यक्त करण्याचं जे कार्य आहे तर ते करताना आपल्याला दिसून येते. मग त्यामध्ये तो काय करतो की स्वतःच्या ज्या भावना आहेत तर ते प्रकट करण्याचं जे काम आहे तर ते करताना आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर मनातील विचार, कल्पना, भावना यांचे जे प्रकटीकरण आहे तर तो माणूस भाषेच्या आधारे करू लागतो. लोकव्यवहार साधने की सामाजिक जर भाषा अस्तित्वात नसली तर जो माणसाची जी प्रगती आहे तर ती झालेली नसते. की लोकव्यवहार साधल्याशिवाय काय होत नाही की आपली जी दैनंदिन व्यवस्था आहे तर ती पुढे चालत नाही. आणि ते दैनंदिन व्यवहार साधण्यासाठी आपण कशाचा वापर करतो तर भाषेचा वापर करतो. तर वरील कारणांसाठी भाषा या माध्यमाचा आपण काय करत असतो की उपयोग करत असतो. आणि हे साधन ध्वनिरूप असते, शब्दरूप असते. त्या शब्दांना सांकेतिक अर्थ मिळालेला असतो. बोलणारा व ऐकणारा ते अर्थ स्वीकारतो आणि त्याद्वारे आपण व्यवहार साधत असतो.